तू पैसे कसे मॅनेज केलेस मला सांग. मी केले असते ना पैसे मॅनेज म्हणून. तू तू आधी बस थांब. आणि शांत हो ना. मला माहिती तू नक्की धावपळ केली असणारच. हे घे. मी ठीक आहे, मला पाणी नकोय. कुठून? हा, तुम्ही दिलेल्या वेळेत मी पोहोचलोय. आता जास्त मदत मिळणार नाही. पैसे द्या नाही तर घर खाली करा. $40,000 आहेत, मोजून घ्या. ठीक आहे, उरलेलं भाडं लवकरात लवकर क्लिअर करा, नाहीतर रस्त्यावर. लक्षात आहे ना? म्हणून मला सांग पैसे कसे मॅनेज केलेस. म्हणून लगेच सांगायचं. सांग. जाऊ दे ना अनिल. देव जशी संकट देतो ना तशीच त्यावर मात करायला शक्तीही देतो. म्हणून नाही ना तुझ्या गळ्यात तुला शोभेल असं मंगळसूत्र परत घातलं तर नाव अनिकेत उषा नाही लावणार. हाय ना आपल्या आयुष्यातला पहाटेच्या आधीचा अंधार आहे बघ. पण मला खात्री आहे आपले सगळे प्रॉब्लेम्स लवकरच सुटतील बघ. फक्त हा बिझनेस सुरू होऊ दे. आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही अनिल. बाप्पाही आपलं कधी वाईट होऊ देणार नाही बघ. समर सरांचा फोन आहे. हा सर बोला. हा मिस्टर अनिकेत, काय उद्या काय करताय? काय झालं सर? अरे काय झालं काय विचारतोयस? उद्यापासून आपल्याला काम सुरू करायचंय. हो सर, मी येतो उद्या ऑफिसमध्ये. अनिकेत, उद्यापासून तुझं काम नाही कळसूत्री बावल्यांचा खेळ चालू होणार आहे. उद्यापासून मी तुला नाचवणार आणि तू नाचणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. भोपे, ते काय आहे? अच्छा हे ते बायकोनी सांगितलं. कट हेअर, स्मार्ट लुक, देन टॉक इंग्लिश, देन प्रमोशन. येस कम इन. अरे मिस्टर अनिकेत, वेलकम वेलकम. मिसेस मानसी, प्लीज हॅव अ सीट. बसा. थँक्यू सर. बसा बसा. येस. हा सर, फायनली तो दिवस उगवलाय ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. आम्ही आपण अरे तुमच्या या बिझनेस साठी तुम्ही जेवढे एक्सायटेड नाही आहात ना तेवढा मी एक्सायटेड आहे. आणि दे ना. हा हो सर. कशासाठी या फॉर्मॅलिटीज? नो 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 नो. सर, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करताय, आमच्याकडून ही छोटीशी भेट. ओके. भूपे, थँक्यू. बाहेर जाऊन चहा घेऊन ये.
हे घ्या, हे माझ्याकडून गिफ्ट. घे सर अरे घे. हो सर, एक तुम्हाला कसं थँक्यू सर, सॉरी सर, थँक्यू सर, सॉरी सर म्हणायची सवय आहे ना, तशी मला सरप्राईज द्यायची सवय आहे. बघ बघ, उघडून बघ, स्पेशल गिफ्ट आहे. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मस्त आहे हे. आई, पण हे वापरण्याची वेळ कधी येणार? म्हणजे बिझनेस सुरू कधी करणार? चायला आजचं सगळं काम उद्यावर जातंय. मी तुला आधीच म्हटलं होतं ना, त्या समर सरांचा ना काहीतरी लोचा आहे. अरे बघ ना, ते आपल्याला 2 पावलं पुढे नेतात आणि मग 4 पावलं मागे घेऊन येतात. आता काय ते चांगला दिवस बघून सुरू करा वगैरे. चैत्या, अरे चांगला वाईट दिवस बघून काम करण्याची श्रद्धा असते एखाद्याची. आता तूच मला सांग, त्यांना खरंच जर इंटरेस्ट नसता बिझनेस मध्ये तर कशाला छापून आणली असती विजिटिंग कार्ड? घरी कटआउट घेऊन का आले असते ते आपल्याला काय माहित नाही. सगळं आपल्या डोक्यावरनं बाउन्सर जात आहे. तुमचं प्रेझेंटेशन घरी येऊन बघितलं त्यांनी. मला सांग, आजच्या काळात एवढं दुसऱ्यासाठी कोण करतं? एक्झॅक्टली. हे सगळं आपल्यासाठी करण्याची गरज काय आहे? नाही, खरं आहे तुझं. त्यांना या बिझनेसची काहीही गरज नाहीये, त्यांचं सगळं मस्त चाललंय. पण तरीही आउट ऑफ द वे जाऊन ते आपल्यासाठी काहीतरी करतायत ना. अशा वेळेला त्यांच्यावर डाऊट घेणं मला तरी योग्य वाटत नाही. थांबूया आपण 2 दिवस. थांबूयात 2 दिवस. या राजन देसाईंच्या धाकट्या मुलीचा नवरा काय मोठ्या कंपनीत नोकरी बिकरेल नाही. आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये ड्रायव्हर आहे तो, चालक. हे बघा, या कंपनीत 1 नंबरचा खोटारडा आहे. सगळ्यांना खोटं सांगत फिरत असतो. खरं की काय? स्वतःच्या आईला फसवलंय. काय म्हणता? ही अशी फसवणूक करणारी माणसं आहेत ना, व्हेरी शेमफुल. अंडरस्टँडिंग ना? की नॉट? व्हॉट? हो, इंग्लिश स्पीकिंग. तुम्ही जे काय सांगताय ते खरं आहे ना? नाही तर मी तोंडावर पडायचो, ते पण देसायासमोर. अहो 100% खरं आहे हो. तुम्ही काय काळजीच करू नका, एकदम बिंदास. आणि जर काय असेल ना तर त्या देसायाची आबरू मला चव्हाट्यावर आणायची, आणि गरज पडली ना तर मी तुम्हाला पैसे देईन. ठेवा ते. बर, येतो मी. ऑल द बेस्ट. तुम्ही थांबा. ते फोन चालू ठेवायचं लक्षात आहे ना? हो हो. ते दोघेही गेले म्हणजे बिल मलाच द्यायला लागणार. ठीक आहे. पाटील साहेब, ह्या दळवींच्या मुलाबद्दल मला खरंच म्हणजे फारशी माहिती नाही आहे. कारण पूर्वीसारखं आता काही आपण एकमेकांच्या घरी जाणं येणं नसतं ना. त्याच्यामुळे आता मला जेवढी माहिती तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा चांगला आहे. आणि कसं आहे की हल्लीची मुलं कशी त्यांच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे. हो सेक्रेटरी, माझा किती मेंटेनन्स बाकी एकदा सांगून टाका. हा दळवी, जरा शांत व्हा. हे पाटील, म्हणजे तुमच्या मुलाच्या स्थळाची चौकशी करण्यासाठी माझ्याकडे आले. पाटील, चौकशी करायला तुम्हाला दुसरं कोणी सापडलं नाही? ओ, तुमचा विश्वास नाही तर मला नाही सांगायचं. माझ्या मुलाला रोज 50 मुली सांगून येतात. का, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? दळवी बघा, तुम्ही आधी शांत व्हा. एक लक्षात घ्या की त्यांची एक मुलगी आहे, ती द्यायची म्हणजे टेन्शन असणार ना.
शांत व्हा तुम्ही, शांत बसून बोला ना. देसाई तुम्ही तर बोलूच नका. तुमचं म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. दळवी, उगाच तुम्ही मध्ये बोलूच नका. आणि काय हो, तुम्ही माझी चौकशी करायच्या आधी ह्यांची चौकशी केलीत का? मी सांगतो, यांची मोठी मुलगी लग्न करून 4 महिन्यात परत आली आहे आणि पाठोपाठ तो जावई, तो पण ठाण मांडून बसला इथेच. दळवी तोंड सांभाळून बोला. अहो ऐका माझं. तू का बस गा. तुम्ही तुमच्या मुलींना व्यवस्थित सांभाळला असताना तर आम्हाला तोंड सांभाळून बोलायची वेळच आली नसती. आणि आता यांची दुसरी मुलगी लग्न करून 4 महिने ह्यांच्याच घरी राहत होती. यांना पत्ताच नाही. तमाशा सुरू. भाऊ पाणी. मला नको. चहा त्यांना चहा काय विचारता? चहा पाहुण्यांना आणा जा. आणते. मला काही चहा वगैरे नकोय तुमचा. आणि पाटील तुम्हाला सांगून ठेवतो, आता तुमची मुलगी सोन्याने मढवून जरी मला दिलीत ना तरी आमचा ठाम नकार आहे. दळवी फार बोललात. मी आपला चांगुलपणा दाखवतो याचा अर्थ तुम्ही माझी उणी धुणी काढायला असा होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या मुली आणि माझे जावई कसेही असले ना तरी त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाहीये. माझी मुलगी एका चांगल्या कंपनीत कामाला आहे, स्वतःच्या पायावरती उभी आहे. आणि ज्या जावयाबद्दल तुम्ही बोलतायत ना तो फॉरेन कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे, इंजिनियर आहे, इंजिनियर. चहा चहा घ्या. चहा घेता. आत नाही उषाताई. उषा अनिकेत चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला आहे ना ग? उषाताई सांगा, अनिकेत खरोखर फॉरेनच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे ना? बाबा हा बोला. समर सर आहेत का? म्हणजे समर प्रताप जागीरदार सर आहेत का ऑफिसमध्ये? तुमची अपॉइंटमेंट आहे का? नाही, अपॉइंटमेंट नाहीये. पण त्यांना सांगा राजन देसाई भेटायला आलेत आणि महत्वाचं काम आहे. मी विचारतो. सर तुम्हाला कुणीतरी राजन देसाई भेटायला आले. मी पाठवतो. तुम्हाला सरांनी केबिन मध्ये बोलवले. केबिन समोर. गोपे अभिनयासाठी तयार व्हा. हा लहानपणी मी नाटकात भीमाचं का फेकू नका, अभिनय करा. हा. बाबा बाप रे माझं बाबा. बाबा नमस्कार. अहो या या या. इथे बसा, इथे बसा. असू द्या, असू द्या. बसा बसा बसा. बाबा व्हॉट अ सरप्राईज, तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये. वा घ्या. गोपे काय आज्ञा आहे साहेब? काय नाही, कॉफी आणा. जशी आपली आज्ञा. थँक्स. बाबा हो थँक्स काय, मला एक फोन करायचा ना, मी आलो असतो आपल्या घरी. पण मला फार बरं वाटलं तुम्ही माझ्या ऑफिसला आलात. बोला काय काम होतं? काही स्पेशल काम होतं का? थांबा मी मिसेस मानस यांना बोलावतो. नाही नाही, नको नको, माझं तुमच्याकडेच काम आहे. मानसीच्या नवऱ्याबद्दल म्हणजे अनिकेत बद्दल नेमकं तुम्हाला काय माहिती आहे? हा म्हणजे थोडीफार माहिती आहे माझ्याकडे. पण म्हणजे एक विचारू का, तुम्ही तुमच्या जावयाची चौकशी तिराईत माणसाकडे का करताय? तिराईत माणूस? अहो तुम्हाला आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य मानतो ना.
बाबा हो, माझ्यासारख्या अनाथाला तुम्ही सांगा काय मदत करू, काय माहिती आहे? नाही, मला असं ऐकायला आलंय की तुम्ही अनिकेतला त्याच्या बिझनेसमध्ये काही मदत करत आहात. हा, म्हणजे त्याला लागेल तशी लागेल तेव्हा मदत करतोय. तुम्हाला अनिकेत बद्दल नक्की काय माहिती? हा बघा, म्हणजे आमच्या बिझनेसला जी काही माहिती लागते ती सगळी माहिती आहे या फाईलमध्ये. बघा, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करायचा आहे अनिकेतला. टूर्स? हा, चांगला अनुभव आहे त्याला या क्षेत्रातला. गेले काही महिने तो एका कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणूनच जॉब करत होता. फार मेहनती आहे, अत्यंत मेहनती, जबाबदार, प्रामाणिक ड्रायव्हर आहे. तो ज्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता ना, तिकडनं त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा आणलंय मी. एकदम क्लीन कॅरेक्टर आहे. ड्रायव्हर म्हणून त्याच्या अगेन्स्ट कुठल्या कंप्लेंट्स पण नाही आहेत. बघा बघा, चांगला ड्रायव्हर. काय झालं बाबा? अनिकेत ज्या कंपनीत ड्रायव्हरचं काम करत होता त्या कंपनीचं नाव काय म्हणाला? आई, बाबा फोन उचलत नाहीयेत, म्हणजे येतच असतील. तू जेवून घे चल. अगं नको, हे आले की आम्ही दोघं एकत्रच बसतो ना जेवायला. आई, गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला? पर उशिरा जेवलीस की ऍसिडिटी होते. हा, चल जेवून घे बरं. ये. मेघा, मला सांग, अनिकेत कुठे नोकरी करतो ग? आई, जेवणाच्या वेळा पाळत जा ग, नंतर उशीर झाला की तुला त्रास होतो. बस. अगं हो, पण मला सांग ना, तुला माहिती असेल ना काहीतरी? तू काय ऐकणार नाहीस का? समजा करत असेल XYZ कंपनीत काम, त्याने काय फरक पडणार आहे तुला? असं नाही ग, पण मनूच्या बोलण्यात आलं असेल ना की कुठल्या कंपनीत आहे, त्याला किती पगार आहे. हो, मनू म्हणाली ना की खूप मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत कामाला आहे, मोठ्या पोस्टवर. अनिकेत इंजिनिअरिंग मध्ये टॉपर होता ना, त्यामुळे त्याला चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. मेघा, बाबा या. काय हे, किती उशीर हा? हो, फारच उशीर झाला. काय ग, कुठल्या कंपनीत कामाला आहे अनिकेत? अमेरिकन, जपानी? कुठली तरी फॉरेनची कंपनी आहे म्हणे. खोटं, साफ खोटं. काय खोटं? मी प्रत्यक्ष त्याच्या मालकाला भेटून चौकशी करून खात्री करून आलोय. अनिकेत कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहे हे खोटं आहे. काल तो दळवी म्हणत होता ना, ते खरं आहे. अनिकेत टॅक्सी ड्रायव्हर आहे. अहो, काय वाटेल ते बोलताय तुम्ही? वाटेल ते बोलत नाहीये मी, खरं तेच बोलतोय. मी प्रत्यक्ष जाऊन त्याच्या मालकाला भेटून खात्री करून आलोय. तुला धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण खरं सांगू, मला अजिबात नाही बसला. कारण जी मुलगी स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत आपल्या जन्मदात्या आईबापाशी खोटं बोलू शकते ना, ती मुलगी कशाच्याही बाबतीत खोटं बोलूच शकते. अगदी अथपासून येथेपर्यंत तिची प्रत्येक गोष्ट जरी खोटी निघाली ना, तरी मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही. काय सगळे खोटे, सगळे खोटे. पोटच्या पोरीपेक्षा ना तो शत्रू बरा.
काय हो आपलं नशीब आहे, एवढं मोठं खोट. हॅलो बाबा, बरे आहात ना? नाही, मगाशी ऑफिसमध्ये जरा अस्वस्थ वाटलात म्हणून काळजीपोटी फोन केलाय. बरं आहे. तुमच्या जावयाबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर मला सांगा, मी शोधून काढेन. नाही, त्याची आता काहीही गरज नाहीये, कारण अनिकेत बद्दलची सगळी माहिती मी मिळवली आहे आणि आता त्याच्या बाबतीत आणखी कुठलीही माहिती मिळवण्याची मला गरज नाहीये. बरं बरं, काळजी घ्या. बोप्या, याला म्हणतात एक तीर से दो निशान. सर पण तू पुढचा प्रश्न विचारायच्या आत मी तुला सांगतो. त्यांच्या आवाजावरूनच मला कळलं त्यांचा जावई अनिकेत किती खोटारडा, थापाड्या, फसवणारा माणूस आहे हे त्यांना कळलंय. आणि मुलगी सुद्धा. हीच ते गंमत आहे ना बुद्धिबळाची. कधी कधी एक प्याद सुद्धा तुम्ही करेक्ट वापरलं ना तर तुम्ही गेम चेंज करू शकता. आता आमच्या गेम मधली ही क्वीन म्हणजे मानसी मॅडम. सर पण कन्फ्युजन आता, बुद्धिबळामध्ये क्वीन कशी काय आली? बोप्या, म्हणून तुझं प्रमोशन होत. ही गेम त्या गेम मधली क्वीन नाही, माझी क्वीन. माझी क्वीन मानसी मॅडम. एकट्या पडल्यात, सासर माहेर तिच्यासाठी सगळे बिनकामी. आता ही करेक्ट वेळ आहे त्यांना आपल्या पायाशी आणण्याची. बोप्या, उद्या अनिकेतला बोलवून घ्या. म्हणजे बिझनेस सुरू करायचा? बिझनेस सुरू करायचा या नावाखाली त्याला कसा रस्त्यावर आणतो बघा. नाही त्याला आयुष्यात न उठवला तर नाव न लावलं. बट my name is Anthony Gonzalez. या महिन्याचा पगार जर मिळाला असता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. पण पण 6 महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलेली आहे, त्यामुळे आता या महिन्याचा पगार मिळूच शकत नाही याची कल्पना आहे तर त्यांना. पण या मिडल क्लास लोकांचा ना हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. 5 पैशाची जरी उधारी असली ना तरी त्यांना झोप लागत नाही. सर, मला तुमची थोडी मदत हवी होती. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. बघा, क्रेडिट झाले असतील. पुढच्या 6 महिन्यांचा ऍडव्हान्स पगार दिलाय मी त्यांना. याच्यावर सही करा फक्त. सर, मानसी मॅडमचा लग्नानंतरचा पहिला पगार आहे. बोप्या, मिस मानसींसारख्या सामान्य मिडल क्लास लोकांनी मुळात स्वप्नच बघायची नसतात. कारण स्वप्न बघितली आणि ती पूर्णच झाली नाही तर मग जाम त्रास होतो. हॅलो, हा मिस मानसींना जरा आत पाठवा. सर, मला बोलवलं? ही जोशी अँड सन्सची फाईल आहे, ही मला टॅली करून हवी. त्यांनी आपल्याकडनं लोन घेतलं होतं आणि बऱ्याच महिन्यांचा EMI थकलाय. सो आज कितीही उशीर झाला तरी घरी जाण्याआधी मला हे सगळं टॅली करून हवंय. काय झालं? काय झालं? काम करायचा मूड नाही आज?
असं काही नाहीये. मग शिट, मी कसं विसरतो. भोपे तुम्ही तरी आठवण करून द्या ना. कसली सर? अहो भोपे, ह्या उद्याच्या फार मोठ्या उद्योजिका आहेत. मी यांना अशी छोटी छोटी कामं सांगितली तर त्यांना वाईट वाटणारच ना. करेक्ट सर. बरं, त्यात आज 1 तारीख, लग्नानंतरचा पहिला पगार त्यांना अपेक्षित असेल, तोही आपण देणार नाही. सो असं अजिबात नाहीये सर. कितीही उशीर झाला तरी मी माझं काम पूर्ण करूनच जाईन. घ्या. येते सर. मिस मानसी, मिसेस मानसी, बसा बसा. हॅव अ सीट. सर सर हे काय? घ्या. मी गंमत करत होतो. मी सुद्धा माणूस आहे. लग्नानंतरचा पहिला पगार या संकल्पनेशी जोडलेल्या भावना मी समजू शकतो. अहो गंमत केली मी. किती घाबरताय तुम्ही? तुमच्या ऍडव्हान्स सॅलरीची ऍडजस्टमेंट आपण पुढच्या महिन्यापासून करू. या महिन्याचा पगार घ्या तुम्ही. गोपेनी सांगितलं मला, ऍडव्हान्स सॅलरीवरून तुम्ही खूप टेन्शन घेतलं होतं. सर पण कितीही उशीर झाला तरी मी काम पूर्ण करून जाईन. अहो कसलं काम? कुठलंही काम नाहीये. गंमत करत होतो मी, सांगितलं ना. चला निघा. सर उठा आणि घरी जा. सर माझं काही चुकलं का? नाही, घरी जा सांगितलं ना तुम्हाला. चला निघा. सर पण घरी जा. घरच्यांबरोबर वेळ घालवा. अहो आयुष्यात हेच तर दिवस महत्वाचे असतात. चला निघा, घरी जा. पण सर काम काम होत राहतात मिस मानसी. केवढे अवरसी का तो तुम्ही? जा घरी जा. अनिकेत वाट बघत असेल. जा. जा, तुमचा बॉस तुम्हाला ऑर्डर देतोय. घरी जा. सर एक रिक्वेस्ट करू? बोला ना. या महिन्याचा पगार मला कॅश मध्ये मिळेल? हो, वाय नॉट. आपल्या अकाउंटंटशी बोला, तो देईल तुम्हाला. थँक्यू सर. बरं, तुम्हाला लवकर घरी जायचंय हे तुमच्या लक्षात राहील ना, की भोपेंना आठवण करायला सांगू? नाही नाही, राहील लक्षात. येते सर. आज लय खुशीत दिसतंय गुलाबाचं फूल. हा? काय भानगड काय आहे ग? काही नाही ग. मी 6 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स घेतली होती ना, सो मला वाटलं आज माझा पगार होणार नाही. बरोबर. पण तसं नाही झालं. समर सरांनी मला पूर्ण पगार दिला माझा, 1ही रुपया कट न करता. खरं तर मी नको म्हणत होते, पण मग तेच म्हणाले पुढच्या महिन्यापासून आपण कट करू, म्हणून मग घेतला. बरं झालं बाई. जय किंचाळे बाबा. सासूबाई, एक बोलू? बोल ना. अनिच्या बिझनेसचं काम सुरू होत नाहीये. म्हणजे रोज आज उद्या असं सुरू आहे. त्यात तू पण त्याच्याशी बोलत नाहीयेस. मी त्याच्याशी का बोलत नाही हे तुला माहित नाही? खोटं बोलला तो माझ्याशी. हे बघ मनीमाऊ, सगळ्या चुका माफ करीन मी, पण खोटं बोललेलं मला आवडत नाही. पण सासूबाई, तू आता त्याच्यावर रागवलीस, चिडलीस तर त्याला अजून त्रास होईल ग. हा, मला मान्य आहे आम्ही काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, पण तेव्हा वेळच तशी होती.
त्याला आत्ता आपली खूप गरज आहे. मग आपणच त्याला मोकळीक द्यायला हवी की नाही? देवा माझ्या कर्मा. अगं उलट मीच तुला सांगणार होते की त्याला मोकळीक देऊ नको, त्याला व्यसन घाल. आणि तूच मला आता सांगते त्याला मोकळीक दे म्हणून. बाय. मोकळीक दिल्यामुळे वाहवत जाणारातला आणि नाहीये. हा तो चुकत असेल, तो मुद्दाम करत नाही ना ग. हे जाणून बुजून तर नाही ना वागत असा. आणि हे सगळं करण्यामागे त्याचा हेतू हाच होता की तुला दुखवायचं नाही. अर्थात यातून एवढा गुंता वाढत गेला की तू किती पण बाजू घे त्याची, पण तो चुकलाय. चुका कोणाच्या हातून होत नाही, चुका सगळ्यांच्याच हातून होतात ना ग. पण त्या चुका मान्य करून दुरुस्त करून दाखवण्याची हिंमत कोण दाखवतं? आपला आणि दाखवतोय ना हिंमत, मग आपण त्याला सपोर्ट करायला नको का? आता हेच बघ, आज मला जेव्हा पगार मिळाला तेव्हा पहिला विचार माझ्या मनात हाच आला की उरलेलं जे काही भाडं आहे ते आधी भरून टाकू. पण मग वाटलं की नाही, थोडं भाडं भरू आणि थोडं अनीसाठी वापरू. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करतंय, आपला विचार करतोय, हे जरी कळलं ना तरी खूप बरं वाटतं. हे घे वेळेचं सामान. आणि बस जरा. सासूई बस ना तिकडे. कशाला? जरा बस. तांबाटे कोणी चिरायचे? ऐकणार नाहीस तू. थांब. अगं उठ, काय मध्ये उठ. हिचं काय बाय समजतच नाही मला. बस इथे गप्प. इथं नको, इथंच बस. आलेच. नीट बस जरा. अशी नीटच आहे मी. जरा मागे सरकून बस. माझ्याकडे. ओय इकडे बघ. आणि हसा. जरा नीट हसा ना. छान आलाय फोटो. झाला. करू काम मी. म्हणून काय चाललंय का तुझं? काय? लग्न होऊन या घरात आल्यानंतरचा पहिला पगार. हे बाय माझ्या. अगं माझ्या हातात कशाला, देवाजवळ ठेव. तुझेच आहेत ते, तूच ठेव. तुझ्यासाठी. अगं आता कितीही पाऊस आला तरी अजिबात भिजायचं नाही आणि आजारी पडायचं नाही. घे. बरं सासूबाई. काय ग म्हणे माव.